आणि पक्षाचे पदाधिकारी स्टेजवरती येण्या अगोदर 4 वेळा विचार करतात वसंत मोरेवर उभं राहू का नको। मग मला असं वाटतं की माझ्याबरोबर राहणारे कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि ते पुण्यातले पदाधिकारी देत असतील तर मग अशा लोकांबरोबर का राहायचं, म्हणून मी ही भूमिका आता घेतली। तुमची भूमिका तुम्ही राज ठाकरेपर्यंत देखील पोहोचवली, अनेकदा वेळोवेळी अशा प्रकारची तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली, पण राज ठाकरेंना हे कळत नाही का की वसंत मोरेंवर अन्याय होतो? नाही, सगळे मला अमित साहेब असतील, मी 10 ऑक्टोबरला अमित साहेबांपुढे सुद्धा हे सगळे विषय माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस मान्य अमित साहेब माझ्या संग 1 तास बसले होते, 1 तास बोलले होते, मी 10 ऑक्टोबरला सुद्धा या सगळ्या गोष्टी मान्य अमित साहेबांच्या पुढे मांडल्या होत्या आणि त्यावेळेस सुद्धा मान्य अमित साहेबांनी माझा 1 तास सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या। परंतु त्याच्यानंतरनं त्या विषयावरती कुठल्याही बाबतीमध्ये काही भूमिका झाल्या नाहीत। कोण कशा पद्धतीने काम करतंय आणि कसं पद्धतीने पक्षांनी लढलंच नाही पाहिजे, पक्षांनी इथं निवडणूक लोकसभेची लढली नाही पाहिजे असं वातावरण लोकांनी तयार केलं। त्यामुळे मला वाटतं की जर अशा पद्धतीने तुम्ही जर निगेटिव्ह अप्रोच जर पाठवणार असाल तर जेणेकरून ते चुकीचं ठरेल आणि सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जो खाली तळागाळामध्ये आहे त्याच्यावरती अन्याय होईल। मी नावं कुणाची घेणार नाही। मला वाटतं की सामान्यातला सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारलं ना पदाधिकाऱ्याला तर तो सांगू शकेल नावं की कोण आहेत ती। योग्य वेळी ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील, सगळ्यांची नावं योग्य वेळी मी सांगेल। भाजपकडून अनेक आमदारांना म्हणजे पक्षात प्रवेश केला जातो, मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात भाजपमध्ये प्रवेश होते, तुम्हाला देखील भाजपकडून असं काही दमदाटी ऑफर आहे का? नाही, दमदाटी करायला माझ्याकडे आहे काय? माझ्याकडे जे आहे ना ते स्वकष्टार्जित आहे। खूप आहे भाजपमध्ये तुम्हाला भाजपमध्ये इन्कमिंग असेल, मला वाटतं की मला तसा कुठला निरोप नाहीये आणि तसं काय वाटत असेल असं काय माझ्याकडे ईडी बिडी असं काय येऊ शकत नाही, कारण जे काय आहे ते सगळं स्वतःचं कष्टाचं आहे। शेवटच्या निवडणुकीत आणि असं असताना तुम्हाला असा विश्वास असतो की लोकसभा आपल्याकडे आली पाहिजे, जिंकली पाहिजे, ते लढली असते जोरावर तुम्ही म्हणू शकता की मनसे जिंकू शकते जागा। तर वसंत मोरे यावेळी माध्यमांशी बोलत होते। नाही आणि बाकी पक्षांकडून निरोप आहे, तर महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून निरोप आहे असं तुम्ही म्हणताय का? मी असं म्हटलेलं नाही, मी तुम्हाला सांगितलंय की खूप आता हे आत्ताची ऑफर नाही आहेत, ऑफर ह्या सुरुवातीपासून आहेत। वसंत मोरे यांची पुण्यामध्ये सध्या पत्रकार परिषद सुरू आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अजित पवार की शरद पवार त्यावेळेस एकच होते, आता वेगळे झाले। आता एका बी ते तुम्ही ठरवा। तुतारी तुम्ही शरद पवारांची हडपसरमध्ये तुतारी घेणार का? अरे मला खासदार व्हायचे राव, खाली बसा, थांबा लोकांसोबत बोलू।